टोल नाक्याच्या पुढे चहा वगैरे प्यायला, चहा वगैरे झालाय पिऊन गाडी लावली आहे साईडला. तर करत खातोय कॉफी. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आम्ही चाललो गोव्याला. तर मी आणि करण आणि तर आम्ही 7 ते 7 जण चाललो आहे गोव्याला. मस्तपैकी काम आहे आणि फिरून पण येणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चॅनलवर नवीन असता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आम्ही चाललो आहे गोव्याला. मी आणि करण आणि तर आम्ही 7 ते 7 जण चाललो आहे गोव्याला. मस्तपैकी काम आहे आणि फिरून पण येणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चॅनलवर नवीन असता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो. तर आता आम्ही बसलोय मागं. तर करण बसला इथं टॉर्च घेऊन. तर नमस्कार मित्रांनो. तर आपल्या भावाला सपोर्ट करा फुल. तर गोव्याला जाऊन आम्ही मस्तपैकी फिरणार आहे आणि एक ना एक पीस तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आजचा ब्लॉग मी इथूनच चालू करतोय. तर वाजले संध्याकाळचे 7:30. तर आम्ही बसलोय गाडीमध्ये. गाडी रनिंगमध्ये मामा चालवतोय गाडी. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आता आपण आलोय डिझेल टाकायला. इथं गाडीचे डिझेल करायचे फुल. गाडी लावली डिझेल भरायला मामानी. तर ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहायचं. इथून गोवा राहिला अजून 400 किलोमीटर ना. हां, इथून 400 किलोमीटर जायचं आहे आम्हाला पुढं. तर बाहेर थंडी वाजते खूप. रोडला थांबलोय. मागनं गाड्या यायला लागल्यात बघू शकता तुम्ही. तर ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा. तर खूप मजा येणार आहे. उद्या सकाळी आपण पोहोचल 7 वाजेपर्यंत गोव्यामध्ये पोहोचल. तर कॅमेरा क्वालिटी तर काय करून बसला थांबलाय गाडी. अरे मंदिरात जायला, मंदिरात जायला कोणी ना खुशी न्यारा घडतया दर दिवशी, न्यारा घडतया दर दिवशी. आपण थांबलोय धाब्यावर. तर गाडी लावली धाब्यावर. कराडच्या पुढे आलोय. तर इथून पुढे जायचंय आपल्याला. तर मामा गेलाय जेवायला. आम्ही बसलोय गाडीमध्ये. आम्ही घरूनच जेवण वगैरे करून आलो होतो. इथं बसलोय व्हिडिओ वगैरे लागलाय. हेडफोन लावून. तर कसं आहे पब्लिक, ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे कारण गोव्याचा ब्लॉग आहे. तर मज्जा तर येणारच आहे. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. स्किप करायचं नाही, काही नाही. पहिल्यापासून बघायचं, संपूर्ण बघायचं. 1 सेकंदचा पण स्किप केला तर तुम्हाला मजा नाही येणार. बागा बीच आणि वास्को द गामा.
तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आता मी आलो आहे सकाळी 7:30ला. आता गोव्यामध्ये आहे. तर 7:30 वाजता आलो, 1-2 तास झोपलो होतो. आता झोपून उठून आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झालो आहे आणि मामासोबत आलो आहे आता बीचवर. आता इथे गाडी पार्किंग करायची आम्हाला. मामा गेला आहे गाडीची एंट्री करायला. तर पार्किंगचा प्रॉब्लेम आहे खूप. तर मोठी गाडी आम्ही घेऊन आलो आहे. करण झोपलाय पाठीमागं. करण रात्री झोपला नव्हता, त्यामुळे करण झोपलाय पाठीमागं. मला पण झोप येते खूप. तर मी पण 2 तास झोपलो पण झोप काय झाली नाही. तर आता आम्ही आलो आहे बीचवर. तर बघू शकता तुम्ही चेहरा सुकून गेला, झोप काही नाही. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. अशाच आता नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील मस्तपैकी. तर आम्ही घरून आणले होते टोटल 15,000. तर याच्यातले आता गेलेत किती, 6,000 गेलेत, बाकीचे राहिलेत. आता हे बाकीचे संपायला किती वेळ लागतं, मी धरना मोबाईल. तर बाकीचे पैसे संपायला किती वेळ लागतं बघूया. तुम्ही बघू शकता 15 आणले होते, आता एवढे राहिलेत. काढलं म्हणजे काढलं. मित्रांनो, मी आणि करण फिरतोय बीचवर. तुम्ही बघू शकता करण मस्तपैकी शंकू गोळा करतोय आणि परत फेकायला लागलाय समुद्रामध्ये. का रे असं का हे केल्यानं काय होतं? मजा आहे ती, मजा हां, मजा आता आहे. लागायला लागले ऊन, पण खूप मजा यायला लागली आहे. तुम्ही बघू शकता बीच. बस बीचवर आलो आपण, ते सगळं खरं आहे. का नाही, ऐक ना, एवढं स्वच्छ बीच ठेवलंय ना, कुठं फालतू कचरा नाही, काही नाही. तुम्ही जरी आले तरी फालतू कचरा करू नका. बीचवर स्वच्छता पाळा, बरोबर आहे ना. आणि बीचवर फिरण्यासाठी कुठं काही हे परवानगी घ्यायची गरज नाही आहे. सगळेजण बीचवर येऊन कधी पण फिरू शकता. फक्त एवढंच की बीचवर आल्यानंतर कोणी घाण वगैरे करू नका, स्वच्छता पाळा आणि सहकार्य करा. का मज्जा घेऊ दे ना, संध्याकाळी जायचं आपल्याला. मजा येत नाही मला, वेगळं जाऊ ना पुढं बागा बीचला पाहिजे. आता बीच नाही मग काय करायचं आता? वास्कोच्या कामाला जायचं. पुढे जायचं. तर बीचवर फिरून वगैरे झालं तर आम्ही चाललोय आता जेवण करायला. लागली भूक, तर भेटूया जेवण करू. तर ऊन लागते खूप, थंडीमध्ये ऊन लागते. कसा चल ना, चल फोटो, एक फोटो घे. आधी मम्मम करूया ना. आम्ही चाललोय आता गाडीपाशी. गाडी लावली पार्किंगला. इथून 200 मीटर पार्किंग आहे आमची. थकलोय आम्ही फिरून आता. वरून लागते ऊन पण. गाडीच्या जवळ तर बघू शकता गोव्यामध्ये नारळाची झाडं खूप आहेत. जिकडे बघाल तिकडे नारळाची झाडे बघा. नारळाच्या झाडाखाली थांबलेली आहेत आणि एक बैल घेऊन फिरायला लागली. हा, रेडा. कसं आहे मारा, काहीच होणार नाही. भाऊ, गोव्याला आल्यावर तुझे सबस्क्रायबर किती झाले खरे खरं सांग. खरं सांगू का, नाही आहे ना 10 सबस्क्राईबर वाढले. आणि
10 सबस्क्रायबर वाढले आणि प्लस पॉईंट काय दुसरा? प्लस पॉइंट आपल्या व्हिडिओला ऍड आली. ऍड आली म्हणजे समजलं ना, आपलं चॅनल मोनोटाईजला आलंय. माझं कधी येणार? हो 10-12 वर्ष झाले तर झाले. मी मागं चाललो तू फोटो काढायला. या साईडला इकडे. तर नमस्कार मित्रांनो, गोव्याची ट्रिप झाली कंप्लीट. तर आता आम्ही आलोय घरी. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच संपवतोय. तर आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो. तर आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच. धन्यवाद.